नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण मी माझ्या स्वतःच्या शेतात आलेलो आहे आणि माझ्या शेतात चालू आहे ज्वारीची पेरणी. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो की मी कोणत्या प्रकारे पेरणी करत आहे, कोणती ज्वारी मी लावत आहे. तर मित्रांनो, मी माझ्या शेतात लावत आहे ॲडव्हान्टा कंपनीची PAC 537 नावाची व्हॅरायटी. मित्रांनो, या व्हॅरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की या व्हॅरायटीमध्ये जे ज्वारीचं रोप आहे, जे ज्वारीचं झाड आहे ते लहान असते आणि त्याचे जे कणीस जे आहे ते खूप मोठे असते आणि जास्त उत्पन्न आपल्याला याच्यामध्ये दिसतं. तुम्ही पाहू शकता की ज्वारीचं जे बियाणे आहे त्या बियाण्यांचा याद्वारे बियाणे जे आहे ते बुरशीनाशक आणि याच्यामध्ये ते हे केलेले आहे, चोळून घेतलेले आहे. मित्रांनो, हे कंपनीचेच आहे मित्रांनो, आपण काही केलेलं नाही इकडे घरी. तर अशा प्रकारे ही ज्वारी आहे. याचं नियोजन कसं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. आता बघूया पेरणी कशी चालू आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की मी ठिबकवर ज्वारी लावत आहे आणि पेरणी जी आहे ती बैलाच्या सहाय्याने चालू आहे. माझे आई वडील हे पेरणी करत आहे. ठिबकवर कशी लावत आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेल. आता तुम्हाला सांगतो की मी कशा प्रकारे याची पेरणी केली जाते. ही आहे मित्रांनो आपली ठिबकची नळी, ड्रिपर ही जी आहे अशी, आणि या नळीपासून जवळपास 6 ते 7 इंच इकडे आणि 6 ते 7 इंच इकडे अशी एका फुटाची ती पण तयार करून या ज्वारीची मी लागवड केलेली आहे.